नमस्कार, मी प्राध्यापक तुकाराम सोलापुरे लक्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या डिजिटल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSCच्या सर्व पूर्वपरीक्षा ह्या ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येणार आहे असं एक अचानकपणे आणि भयानकपणे एक परिपत्रक काढलं. खरं तर वास्तविक पाहता एखादी परीक्षा कोणत्या स्वरूपात घ्यावी यासाठी अगोदर किमान 1 वर्ष तरी विद्यार्थ्यांना कळवणं बंधनकारक असायला पाहिजे. त्याचं कारण काय तर सरकारला जे वाटत असतं ही एखादी परीक्षा अशा स्वरूपाची घेतल्यावर पारदर्शक होईल, त्यापेक्षा विद्यार्थ्यांना काय वाटणं हे महत्त्वाचं आहे. ते काय कमी होतं का हे याच्या संदर्भात काही मोर्चे, निवेदने, आंदोलने सुरू आहेत. तोपर्यंत काल विधिमंडळ सदस्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्राचे शिक्षण मंत्र्यांनी TET परीक्षा देखील पुढच्या वर्षीपासून ऑनलाईन स्वरूपात होणार आहे या संदर्भात निवेदन केलेलं आहे. लक्षात ठेवा, आपलं असं मत आहे की ऑनलाईन स्वरूपाच्या परीक्षा खूप पारदर्शक असतात. पारदर्शक असतात का नाही हे महत्त्वाचं नाही, परंतु महाराष्ट्र या राज्यामध्ये ऑनलाईन परीक्षेपेक्षा ऑफलाईन परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याचं प्रमाण जास्त आहे. त्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राज्यानं ऑनलाईन घेतलेत, नीट परीक्षा कशी आहे, JEE परीक्षा कशी आहे, स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा कशा आहेत हे आम्हाला काही देणं घेणं नाही. महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या आणि ही TETच्या परीक्षा किंवा अन्य परीक्षा ज्या ऑफलाईन मोडमध्ये आहे त्या ऑफलाईन मोडमध्येच घेण्याचा प्रयत्न करावा. माननीय शिक्षण मंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे प्रश्नाचे उत्तर देताना की पारदर्शकता. लक्षात ठेवा, एक पेपर काढताना जर तुम्हाला पारदर्शक नसेल तर ऑनलाईन पेपर सिटिंगमध्ये लक्षात ठेवा 7-7, 8-8 शिफ्ट असतात. त्यावेळेस पेपर काढणारी सुद्धा माणसंच असतात. मग अशा वेळेस लक्षात ठेवा की जर एक पेपर सांभाळता नाकीनऊ येत असेल तर अशा शिफ्टमधल्या पेपरची गुणवत्ता आणि त्या ठिकाणची सिक्युरिटी काय आपण देऊ शकतो. त्यामुळं लक्षात ठेवा की ह्या परीक्षा पुढच्या वर्षीपासून जरी म्हणत असलं तरीही कायमस्वरूपी या TETच्या परीक्षा असतील किंवा MPSCच्या परीक्षा असतील या ऑफलाईन स्वरूपाच्याच झाल्यात पाहिजेत. कारण का तर महाराष्ट्र, लक्षात ठेवा, ग्रामीण भागातील मुलं आहेत. या मुलांना दररोज म्हणजे खायचा प्रश्न आहे, काय वेळेस जेवणाचे प्रश्न आहेत. आणि अशा वेळेस जेव्हा ऑनलाईन परीक्षा ह्या कंपन्या घेतात तेव्हा एका परीक्षेची किमान फी 1000 रुपये असते. मग अशा वेळेस MPSCच्या 3 परीक्षा, त्यांच्या पुन्हा प्रत्येकी 2 परीक्षा म्हणजे 6 परीक्षा गृहीत धरलं, TETच्या 2 परीक्षा गृहीत धरलं, कारण D.Ed B.Ed झालेला एखादा विद्यार्थी MPSC पण करत असतो आणि पुन्हा बाकीच्या परीक्षा म्हणजे वर्षभरातून त्याचे 9 ते 10,000 रुपये हे फक्त परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी लागतील. तोही शासनाने विचार करावा. आणि ऑनलाईन परीक्षा खूप पारदर्शक होतात याच्यावर जो तुमचा आंधळा विश्वास आहे तो थोडा दूर करावा. त्याचं कारण काय आहे तर लक्षात ठेवा, 2023मध्ये एका विद्यार्थ्यानं ऑनलाईनच्या सर्व परीक्षा दिल्या, मात्र तो विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेमध्ये फेल झाला आणि ऑफलाईन परीक्षा राज्यसेवा देऊन तो DYSP परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याच्या एका मुलाखतीमध्ये त्यानं सांगितलेलं आहे, ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून मी एकही ग्रुप C ची परीक्षा पास होऊ शकलो नाही, पण राज्यसेवेची ऑफलाईन परीक्षा देऊन मी DYSP होऊ शकलो. या उदाहरणातून शासनानं काय बोध घ्यायचा आहे तो घ्यावा. मात्र आमचा विद्यार्थी म्हणून आणि शिक्षक म्हणून या परीक्षेला म्हणजे ऑनलाईन परीक्षेला कायमस्वरूपी विरोध असणार आहे हे शासनाने लक्षात ठेवावं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.